नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर यंदा 25 जुलै 2026 वार आहे शनिवार. या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, परमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो, निरोगी काया, सदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो. ईश्वरासमेत घेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते. एकादशी भगवान महाविष्णूंची अतिशय आवडती तिथी असल्याने अतिशय महत्त्व आहे. या एकादशीला प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षातील आणि एक शुक्ल पक्षातील एकादशी. याप्रमाणे वर्षाला असे 24 एकादशी येतात. जर धोंड्याचा महिना आला तर 2 एकादशी या एक्स्ट्रा येतात, म्हणजेच वर्षाला 26 एकादशी येतात. तर या 24 किंवा 26 एकादशीमध्ये 2 एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात. पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिक एकादशी. तुम्ही वर्षभरातील एकादशीचे व्रत जरी नाही केले तरी तुम्ही ही आषाढी एकादशी किंवा कार्तिक एकादशी या 2 एकादशी जरी तुम्ही धरल्या तरी संपूर्ण वर्षभराच्या 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ जे असतं ते तुम्हाला मिळत असतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचे व्रत जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीला कोणते नियम माहिती असायला हवेत आणि एकादशीचा उपवास कसा करावा, कोणत्या गोष्टीची माहिती असायला हवी याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि रामकृष्ण हरी एक कमेंट नक्की करा. तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला असे कोणते नियम माहिती पाहिजेत. तर सर्वात महत्त्वाचं बघा, जर तुम्ही 12 महिन्याच्या एकादशी म्हणजे तुम्ही करत असाल, म्हणजेच 15 दिवसाला जी एकादशी येते ती तुम्हाला धरायची असेल तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या 12 महिन्याच्या एकादशी धरण्याची सुरुवातसुद्धा करू शकता. मात्र संकल्प करूनच एकादशी व्रत करण्यास सुरुवात करावी. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कोण करू शकतं, कधीपासून सुरू करावं, हे व्रत कधी थांबवावं. तर एकादशीचं व्रत जे आहे तर ते मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपत असेल त्यांनी सर्वांनी, महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतं. बघा, असं म्हटलं जातं की तुम्हाला आयुष्यामध्ये मानवजन्म मिळाला आहे तर कोणते व्रत वैकल्य, उपवास करा किंवा नका करू, पण एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं. आणि हे व्रत जे करतात ते आपल्यासोबत येते, त्यामुळे हे व्रत करावे. आता हे व्रत कधी सोडावे तर 11 एकादशी करून सोडावे का 21 एकादशी करून सोडावे असं काही नाही. तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या शेवटच्या अगदी श्वासापर्यंत एकादशी व्रत हे तुम्ही करू शकता. आणि बरेच जण हे करतात सुद्धा. जर हे व्रत सोडायचं असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता. याचं उद्यापन वगैरे असं काही नसतं. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल विठ्ठलाचं तर ते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तुमचे काही प्रॉब्लेम असेल ते सांगा, कशामुळे तुम्ही हे व्रत सोडताय ते सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत मध्येच सोडू शकता तुम्हाला वाटेल तेव्हा. तुम्हाला हवं असेल तर ज्या दिवशी एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या दिवशी तुम्ही काही दानधर्म करून हे व्रत सोडू शकता किंवा पंढरपूरचं दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सोडू शकता. एकादशीच्या दिवशी दिवसभर रात्रभर म्हणजेच दिवस रात्रभर उपवास केला जातो. फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून जो हा उपवास आहे तो सोडला जातो. आणि खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीच्या रात्रीपासूनच म्हणजे दशमी तिथीला सूर्य मावळल्यानंतरच तेव्हापासून धरला जातो. तो दुसऱ्या दिवशी अगदी एकादशीच्या संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो. आणि द्वादशीच्या दिवशी सूर्य उदय झाल्यानंतर स्नान वगैरे सगळं करूनच, देवपूजा वगैरे सगळं करूनच मगच हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो. खास करून एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजेच भात अजिबात खाल्ला जात नाही, वर्ज्य केला जातो या दिवशी. यामागे सुद्धा काही कारण आहे, ते मी तुम्हाला पुढे तुम्हाला शेअर करणारच आहे. आणि तुम्ही जर एकादशीचं व्रत करणार नसाल, 12 महिन्याच्या एकादशी असू द्या, हे व्रत तुम्ही करत नसाल तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ अजिबात खाऊ नये. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवू नये किंवा तो खाऊ देखील नाही. आणि एकादशीच्या दिवशी कांदा लसूणसुद्धा वर्ज्य केलं जातं. स्पेशल तुम्हाला सांगते बघा, कांदा हा तर चुकून देखील खाऊ नये. असं म्हटलं जातं की ज्या आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचे व्रत करणार आहे, पुढे सुद्धा म्हणजे ते कायम चालू तुम्ही ठेवणार असाल, त्याचबरोबरच ज्यांनी आत्तापर्यंत म्हणजे भरपूर एकादशीचं व्रत केलं पण संकल्प घ्यायचा असतो हे माहीतच नव्हतं, तर त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प नक्की घ्या आणि मगच पुढची पूजा करा. त्यानंतर तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं आहे
आणि ते पाणी आपल्या अंगावर शिंपडायचं आहे. श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक यथाविधी विठ्ठल देवता, त्याचबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण, श्री विष्णू देवता यांचं सुद्धा पूजन करू शकता. यापैकी कोणत्या एका देवतेची तुम्ही पूजा करा. सर्व देव एकच आहेत, फक्त त्यांचे अवतार किंवा रूप वेगवेगळे आहेत. आपण अन्न ग्रहण करतो, परंतु ते पचवण्यासाठी पुरेसं अवधी देत नाही. एक अन्न पचत नाही तर दुसरं अन्न ग्रहण करतो आणि ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते. यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचे उपवास आपल्याला करावाच लागतो. उपवास शक्यतो काही न खाता करावा, गरज लागली तरच फलाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणेच फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास हा न केलेला बराच. त्याचबरोबर मासिक पाळी आलेली असेल किंवा सुतक आलं असेल आषाढी एकादशीच्या दिवशी, तर अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तसेच एकादशीच्या दिवशी होम तसेच हवन करण्यासाठी पद्धतसुद्धा नाही. त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवन विधी अजिबात करू नका. तसेच जो व्यक्ती सर्व एकादशीचे पालन करतो तर त्याला तिथी, वार, नक्षत्र याची चांगली माहिती राहते. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही. एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेक बुद्धी जागृत राहते. जो व्यक्ती एकादशी व्रत करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं. म्हणजेच काय, तर त्याने अगोदर काही पापकर्मे केलेले असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळेच ते सर्व काही नाहीसे होतात, नष्ट होतात. तर आपले असे सुद्धा कर्म जे असतात तर ते सगळे मिटून जातात. तर एकादशी केल्याने बघा आपल्या मनाची एकाग्रता वाढते. ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागते किंवा खाऊ सुटते त्यांनी एकादशीचं व्रत अवश्य करावं, जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं की उपवास करणं काय असतं हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेलच. त्याचबरोबर विविध कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जनसुद्धा यामुळे वाढतं. आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशीला तुम्ही जर विठ्ठल किंवा विठ्ठल गायत्री मंत्र म्हणलात तर तुम्हाला नक्कीच मनशांती लाभेल. तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात, जो काही तुम्हाला ताणतणाव असतो तो सुद्धा दूर होऊन जाईल. आता हा जो तुळशी गायत्री मंत्र आहे तो तुम्ही तुळशीजवळ म्हणू शकता. सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस तर संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. तुमच्याकडे गाईचं तूप नसल्यास तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, नंतरच दिवा तुम्हाला लावायचा आहे. तुळशी गायत्री मंत्र असा आहे: ओम तुलसी देवी विघ्नेहि विष्णू प्रिया च धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. तर हा मंत्र तुम्ही एकादशी दिवशी आवर्जून म्हणायचा आहे. किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्रसुद्धा तुम्ही बोलू शकता. किंवा रामकृष्ण हरी असं बोलू शकता. किंवा हरिपाठसुद्धा देखील तुम्ही ऐकू शकता, बोलू शकता. विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हणू शकता. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो म्हणजे द्वादशी मंत्र आहे, द्वादश मंत्र, तर तो देखील तुम्ही बोलू शकता. तो अतिशय प्रभावी मंत्र आहे. त्यामुळे हा मंत्रसुद्धा तुम्ही आवर्जून म्हणू शकता. तर आता एकादशीचा उपवास नेमका कधी आणि कशा पद्धतीने आपण धरायचा आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते, जी अतिशय महत्त्वाची आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी येते तर दशमीच्या रात्रीपासूनच ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंतच आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो. म्हणजे तर द्वादशीच्या रात्रीपासूनच तुम्ही एकदा उपवास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतरच हा उपवास सोडायचा असतो. आणि एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी येते तर दशमी तिथीच्या तुम्ही म्हणजे दिवसभर जेवण करू शकता. तुम्हाला जे पदार्थ खायचे ते तुम्ही खाऊ शकता, पण दशमीच्या रात्री जेवायचं नाही. तुम्हाला जर असं वाटेल की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभर खूप सकाळी वगैरे जेवले होते आणि मग मला भूक लागू शकते, तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्योदयाच्या आतच कधीही जेवण करा. एकदा की सूर्य मावळला की त्यानंतरच दशमीला जेवण करू नका. आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेलं असेल तरी पण तुमच्या जेवणामध्ये भात खाऊ नका. भात न खाण्याचे कारण काय आहे ते मी तुम्हाला आता सांगते. पण दशमी तिथीच्या रात्रीपासूनच तुम्ही उपवास सुरू केला की त्याचा अर्थ काय होतो की दशमीच्या दिवशी तुम्ही एकभुक्त राहत असाल, म्हणजे एकदाच जेवण केलेलं आहे आणि त्यानंतरच एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे उपवास. तर हा उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला बघा तुमच्या जेवणामध्ये भाताचा समावेश करायचा नाही. हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे. त्याचबरोबर तुमचा उपवास सोडण्याच्या पदार्थांमध्ये कांदा, लसूणसुद्धा बघा तामसिक पदार्थांचा समावेश नसावा. या पद्धतीने हे एकादशीचे व्रत केलं जातं. तर असेच म्हणजे बरेच ठिकाणी असे नियमसुद्धा पाळले जातात. अगदी जुन्या काळापासूनच बघा चालत आलेले नियम आहेत. तसेच एकादशीची जी काही झाडलोट असते ती आदल्या दिवशीच करून ठेवावीत. एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या झाडांची पाने तोडू नाही.
घरातली साफसफाई करत नाहीत, बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाहीत, तर याचं खरं कारण हे आहे की आपल्याकडूनच कोणत्याही जीवजंतूचा नकळतपणे अंत होणार नाही. म्हणजेच इतकं सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोचता कामा नये आणि याचं जे पाप आहे तर ते आपल्या माथी येता कामा नये. पण आजकाल जीवनशैली बदललेली आहे, पण जेवढ्या शक्य आपण आपल्याकडनं होतं तेवढं आपण नक्कीच या गोष्टी आवर्जून पाळू शकतो. तर हे या गोष्टी आपल्याला एकादशीचे व्रत आपण करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला पाळायचे आहेत. एकादशीच्या व्रतामध्ये बघा काय काय खावं, तर हा प्रश्न बरेच जण विचारतात की तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाणा, भगर, बटाटा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. तसेच दूध किंवा दुधाचे काही पदार्थ खायचे असतील की जे उपवासाला चालतात तर ते सुद्धा चालतात. तसेच तुम्ही फक्त या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत जप करायचं असेल तर ते अगदी काळजीपूर्वक करा. सूर्योदयाच्या अगोदरच तुम्हाला काही जर उपवास खायचा म्हणजे उपवासाचं खायचं असेल तर तुम्ही ते खाऊन पिऊन घेऊ शकता. तर पाणी पिऊन घ्या. एकदा की सूर्योदय झाला की त्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीच खायचं नसतं किंवा प्यायचं देखील नसतं. आपल्या शरीराला ज्यामुळे बघा जर तुम्हाला खूप त्रास होणार असेल तर फक्त फळांवर हा उपवास करायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता. आणि ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना शक्य असल्यास किंवा उपवास निघणार असेल तरच तुम्ही काळजी घेऊन हा एकादशीचा उपवास करायचा आहे, नाहीतर करू नका. एकादशीच्या निमित्ताने बघा मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल, वगैरेच काही खात असाल तर तुम्हाला खिचडीमध्ये लिंबू वगैरे असं पिळून म्हणजे खायला असं आवडत असेल तर तुम्हाला ही गोष्टसुद्धा टाळायची आहे. म्हणजे या दिवशी एकादशीच्या दिवशी लिंबू पाणी किंवा लिंबू पिळून खिचडीमध्ये सुद्धा तुम्ही त्या दिवशी घेऊ नये, हे वर्ज्य मानलं जातं. लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा काही तुम्ही लिंबाचंच बनवत असाल तर या दिवशी लिंबाचं लोणचं वगैरे खात असाल उपवासाचं ते सुद्धा तुम्ही या दिवशी खाऊ नका. आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचे नसते. एकादशीचा हा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होत असतं आणि विहित कर्माचं आचरण आणि ज्ञानार्जनसुद्धा वाढतं. आणि त्यामुळे एकादशीचं व्रत जे आहे तर ते तुम्ही आवर्जून करावं. तांदळापासूनच बनवलेले जे पदार्थ आहे तर ते तुम्हाला हे व्रत असेल तर हा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशीचं व्रत नसेल तरीसुद्धा तुम्हाला खायचे नाही. आणि चुकून जर तुम्ही एकादशीचं व्रत मोडलं तुमच्याकडनं तर काय करायचं आहे, तर असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर अशा वेळेला तुम्हाला देवाकडे क्षमा याचना करायची आहे आणि जे काही तुम्ही खाल्लं असेल त्यावर तुम्हाला दिवसभर राहायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहायचं आहे, काही खायचं नाही आहे. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी तुम्ही हा जो उपवास आहे तर तो एकादशीचा तुम्ही सोडू शकता. तुम्ही समजा चुकूनही काही खाल्लं असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, पाणी पिऊ शकता. फक्त या दिवशी फराळाचा पदार्थ हा फक्त तुम्ही खाऊ नका. किंवा समजा जर तुमचं एकादशीचं व्रत हे मोडलं म्हणजे सुटलं तर तुम्ही अजून काय करू शकता, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही ही एकादशीचं व्रत करू शकता. म्हणजे जसं एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर फराळ करणार असतो आणि खाणार नसतो आणि द्वादशीच्या दिवशी हे व्रत आपण सोडणार होतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, द्वादशीच्या दिवशी एकादशीप्रमाणेच उपवास करायचा आहे आणि त्रयोदशीच्या दिवशी हा जो उपवास आहे तर तो तुम्हाला सोडायचा आहे. प्रायचित्त म्हणून द्वादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला खूप वाईट असं वाटत असेल की माझी एकादशीचा उपवास आता मोडला, मी काय करू, तुमच्या मनातून एक गोष्ट जातच नाही, तर मात्र तुम्ही द्वादशीच्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे करू शकता. आता बऱ्याच जणांना जो प्रश्न पडलेला आहे की तांदूळ का खायचे नसतात एकादशीच्या उपवासाला, तर एका महर्षी मेध यांनी मातृशक्तीच्या रागापासूनच वाचवण्यासाठी शरीराचा त्याग केला आणि यानंतरच त्यांचा शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते. तर ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशीच होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवरती तांदूळ स्वरूपामध्ये जन्म घेतला आणि तेव्हापासूनच तांदूळ हा त्यांचा जीव आहे असं मानले जाते. आणि म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचं मांस आणि रक्त सेवन करण्यासारखंच मानलं जाते. म्हणून भात जो आहे तर तो एकादशीच्या दिवशी म्हणजे या तिथीला चुकूनही देखील खाल्ला जात नाही. आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं आहे की तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा देखील प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारागृह आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि यामुळे मन विचलित व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करणाऱ्यांच्या नियमांमध्ये अडथळा आणते. म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे. सरते शेवटी काय आहे की एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे की ते म्हणजे की ही जी
पथे आहेत म्हणजे तर ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत, त्याचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही सुद्धा साध्य होईलच. म्हणून हे का कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासूनच या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आपले पूर्वजांनी काहीतरी विचार करून जे काही पदे असतील, नियम असतील तर ते लावलेले आहेत. हे लक्षात घेऊन हे जे व्रत आहे तर ते श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.